तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचा आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो आणि बोलतो सामन्याकडे। तर अनिल कागडे सामनावीर आहे, अनिलचा इथे सन्मान केला जाईल। रवी भाई पाटील मानगर शिवसेना शहर प्रमुख आहे, त्यांच्या वतीने अनिल साठी आणि दीपक रवीन भागवत यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं। या तिघाही याचे आहे। खेळ स्टार्ट। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तर बिल्डर अविनाश शेलके यांच्या त्यांच्या वतीने सुद्धा ही कॅश प्राइज देण्यात आलेला आहे। चला आपण सामन्याकडे इथे बोलूया। कॅच आणि सामन्याचा हिरो अनिलचा इथे गौरव केला जाईल। हॅलो धन्यवाद महागुरु। बोलूया आपण मैदानाकडे। आजच्या रात्रीमधली ही दुसऱ्या फेरीची लढत पालेश्वरी 40+ आणि पडगे 40+ या दोन संघांमध्ये हा एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। विजेता संघ नक्कीच पुढे सरकेल। टीम आदई 40+ संघाविरोधात खेळेल आजचा शेवटचा सामना, परंतु इथे जिंकणं मात्र महत्त्वाचं आहे। नाणेफेकाचा कॉल जिंकल्यानंतर पडगे 40+ टीम कॅप्टनने मात्र निर्णय स्वीकारलाय, तो क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजासाठी आव्हान दिलाय। तो मात्र पालेश्वरी 40+ या संघाला मागच्या मॅच मध्ये पालेश्वरी या संघाने निसटता विजय संपादन केला होता। इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे। अशोक उलवेकर मात्र डेंजर एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तिसऱ्या पंचाची मागणी नक्कीच केली गेली आहे। यस आपण इथे चेक करतोय। धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता। यस इथे मात्र फलंदाज बाद आहे। हॅलो एक अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहायला। यस बोला कुछ बोलना है क्या आपको? तर इथे मात्र अशोक उलवेकर बाद होते। हा ते चालूच आहे, कारण एकच धाव झाली आहे। पहिला षटक सुरू आहे। अशोक दादा, अविनाश दादा, रवी दादा आमचे 40+ हे देखील जुने, परंतु आता ते देखील रिटायरमेंट त्यांनी घेतलेली आहे। पण चांगला पाठबळ त्यांचा नेहमीच राहिलेला। माजी सरपंच एक चांगले कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व म्हणून अविदादांकडे पाहिलं जातं। जे हेमराजजी म्हात्रे खूप मोठं योगदान। आत्ताच एक मोठी स्पर्धा कारागीर विभागामध्ये युवक काँग्रेस चषक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। तिथे मात्र आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळते तो पालेश्वरी 40+ संघ पहिला सामना काय झाला होता, खरोखरच पैसा वसूल असा सामना। कारण काळजाचा ठोका चुकवणारा सामना कसा असता त्याचं उदाहरण आपण पाहिलं होतं। इथे मात्र क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमा रेषेपलीकडे येईल का? यास इथे मात्र आलाय चौकार। गावाचा उल्लेख नेहमीच केला जातोय। आईचा आशीर्वाद नेहमीच्या गावावरती राहिलाय आणि इथे मात्र नितीन तांडेलच्या बॅट मधून हा चौकार आलाय। गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रेला आपण पाहतोय। पहिला षटक त्याच्यावरती सोपवलाय कॅप्टन लहू भोईरने आणि इथे मात्र चांगला प्रयत्न मच्छिंद्रचा राहिलाय। 3 चेंडू निर्णायक। यस क्या बात आहे, जबरदस्त टॅपिंग क्रिकेट। कव्हरच्या दिशेने
अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. मात्र एकच धाव मिळेल. मिन्नात भुईर आहे तिथे. मिन्नात नाही रे, तो मिन्नातच आहे ना. ओके, 12 कुठे आहे तुमचा? नाही तेवढंच. ओके, मीच. चला. हो हो, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. गलीच्या दिशेने मात्र नक्कीच चेंडू अडकवला जातोय. 38 मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुभाष ठाकूर. यास सुभाषला पाहायला मिळेल. सुभाष पाहायला मिळतात तिथे. आणि पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 7 धावा. बघा, जबरदस्त असा प्रयत्न मच्छिंद्र म्हात्रेचा राहिलाय. कारण पहिल्या षटकामध्ये निर्णायक भेदकता त्यांनी दाखवली. फक्त 7 धावा खर्च करतोय. एक फलंदाज देखील त्याने बाद केलाय. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आशा आहे नक्कीच पालेश्वरी 40+ संघाला की किमान इथून या 3 षटकांमध्ये 35-40 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगली धावसंख्या देणं गरजेचं आहे ते पडगा 40+ या संघाला. कारण मागच्या मॅचमध्ये एक अप्रतिम असा विजय त्याने संपादन केला होता. तो वलप 40+ संघाविरोधात खेळत असताना कारण वलप संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं आणि सहजता ते 40 धावांचा पाठलाग मात्र 3 षटकांमध्ये पूर्ण केला. तर इथे मात्र त्याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न तो पडगे 40+चा असावा. परंतु इथे मात्र कुठेतरी आपल्या या होम ग्राउंडवरती चांगला खेळ दाखवणं गरजेचं असेल तो पालेश्वरी 40+ संघाला. परंतु पहिल्या षटकामध्ये 7 धावा जरी आल्या असल्या तरी मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये उर्वरित काम इथे नक्कीच फत्ते करावं लागेल. गोलंदाज निलेश भुईर. काल चांगला खेळ निलेशचा देखील राहिला होता. तर इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे मात्र क्षेत्ररक्षक पडलाय. 2री धाव पूर्ण होते. 3ऱ्या धावेसाठी धावतायत पण इथे मात्र 3 धावा पूर्ण होतात. 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. यस, तिथे मात्र आपण चेक करायचं आहे का बघूया. डाऊट्स आहेत ते क्लिअर करूया आपण. काही हरकत नाहीये. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्ण टीम आमची रात्रभर अप्रतिम अशी स्पर्धा हँडलिंग करते. पालेश्वरी चषक 2025. थांबा जरा चेक करूया आपण. आमचे विवेक सेफ आहे, सेफ आहे. 3 धावा मिळतील. यस, 3 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. पहिल्या चेंडूवरती या 3 आल्यात. सन्माननीय पोवरचेत पाटील पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने आपलं स्वागत आहे. हो हो हो, क्रॉस बॅटेड जबरदस्त फटका. फाईन लेगला जाईल का? यस, इथे मात्र हा चौकार आलाय. फलंदाज नितीन तांडेलच्या बॅट मधून. बात आहे, जबरदस्त. नितीन तांडेल मात्र इथे चांगला प्रयत्न करतोय. डाकवर आताचा फलंदाज आहे आणि नक्कीच तो मात्र धावा जमवण्यामध्ये नक्कीच कुठेतरी चांगलं योगदान देतोय. अतिशय चांगला सामना, निर्णायक सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. पडगे 40+ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना मात्र इथे पालेश्वरी 40+ या 2 संघांमधली लढत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी शॉट मिड विकेटला मात्र चेंडू अडकवला जातोय. इथे मात्र प्रीतम पाटील चूक करणार नाहीये. थ्रो देखील तेवढा चांगला.
लहू भोईरचा पाहायला मिळाला, परंतु दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये नितीनला आपली विकेट यस इथे मात्र पाहू शकता आपण जबरदस्त असा थ्रो आणि तेवढाच चांगलं बॅकिंग ती प्रीतम पाटीलची. नितीन तांडेलला मात्र परतावं लागेल. दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. धावफलकावरती धाबा आहेत त्या 15 धाबा. जबरदस्त पाहू शकता आपण इथे एक पहिल्या षटकामध्ये 7 त्यानंतर दुसऱ्या षटकाला जसा प्रारंभ झाला धाबांमध्ये नक्कीच कुठेतरी लयलूट केली जाते. निलेश भोईर गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय. इथे मात्र धाव फलकावरती धाबा त्या 15 धाबा. रुपेश शिवलिवेकर मात्र मैदानामध्ये प्रस्थान करतोय. जबरदस्त असा खेळाडू आहे पालेश्वरी संघाचा. प्रत्येक मॅचमध्ये अप्रतिम अशी अफलातून खेळी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेली आहे. आणि इथे मात्र रुपेश समोर गोलंदाज निलेश. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट मारेल का? नाहीये. चेंडू मात्र इथे कलेक्टिंग होत नाहीये प्रीतमची. तत्पूर्वी मात्र वेग बघा, धावण्यामध्ये पटाईत असलेला हा वेग ते आहे. खिडूकपाडा येथे जी रेसिंग होती की टॉपरमध्ये पोहोचण्यासाठी सुपर 3 मध्ये त्यामध्ये धावला होता रुपेश. शेवटच्या मोमेंटला बॅट हातातून सोडली होती पण तो थोडासा कमी पडला. सोळा धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील 4 षटकांचा सामना आपण नक्कीच पाहतोय. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मनसुबा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रमोद भोपीचा, पण इथे मात्र दुसरे धावेसाठी धावला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. प्रमोद भोपी जबरदस्त खेळ प्रमोदचा मागच्या मॅचमध्ये राहिला होता. कारण मागच्या मॅचमध्ये 7 धावा 9 धावा जेव्हा डिफेन्स करायच्या होत्या त्यावेळेला मात्र गोलंदाजीची जिम्मेदारी याच्यावरती सोपवली आणि त्याने मात्र ती सार्थक कामगिरी ठरवली होती. तोच प्रमोद फलंदाजीसाठी मात्र इथे मैदानामध्ये फुलटॉस आहे मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र सेफ लँडिंग होतोय. ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवला जातोय इन्नाच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. या एका धावेनिशी मात्र पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या पालेश्वरी पाले बुद्रुक या संघाच्या. स्कोअर कार्डवरती 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 19. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर प्रवीण सर या 2 षटकांमध्ये किमान 20-25 धावा आल्या तर एक निर्णायक स्कोअर माझ्या मते होऊ शकतं. कारण वेल टायमिंग, कारण जो वातावरण आपण नेहमीच म्हणतो अशा मोमेंटला मात्र थोडासा शांत प्रेशर मात्र नक्कीच फलंदाजांवरती नेहमीच पाहायला मिळतं. परंतु बघूया, क्रिकेट अनिष्टेने भरलेला खेळ आहे. कधी कधी अशा वातावरणामध्ये 60-70 धावा देखील चेस देखील केल्या जातात. परंतु पाहूया, क्रिकेट आहे, काही घडू शकतं. परंतु इथे स्वतःचा होम ग्राउंड आणि या होम ग्राउंडवरती कोणत्या पद्धतीने खेळ होईल पालेश्वरी संघाचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये फडके संघाने 1 हाती विजय संपादन केला होता तर दुसऱ्या बाजूला पालेश्वरी संघाने मात्र निसटता विजय हासिल केला होता. 1 धावेने तो सामना ते जिंकले होते. म्हणजे चुरशीची लढाई होईल यात शंका नाही आहे. ओमकार, तुम्ही देखील ओळखता, कारण तुम्हाला देखील माहिती आहे असे सामने आल्यानंतर काय अवस्था होते. आज या 40+ अवस्था ही होती. तर जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता आणि अशी परिस्थिती आल्यानंतर तुमचं काय हाल होत असेल. खरे इकडे आमच्या आगलावे खूप खुश आहेत. बघापासून बघतोय मी, अजित आगलावे आमचे चांगली स्कोरिंग त्यांची नक्कीच या स्पर्धेमध्ये. ओमकार, अजित, तिकडे केतन बारशे देखील आम्हाला चांगला सपोर्ट करतात. लहू भोईर असतील. इथे गोलंदाज लहू आलाय. लहू कॅप्टन आहे या संघाचा.
कारण पडगा म्हटलं तर लहू एक निर्णायक खेळाडू आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती मिन्नात. क्या बात आहे, ऍक्शन बघा कशी कॅच घेण्याची. सुंदर असा फटका होता प्रवीण सर, कव्हरचा अप्रतिम प्रयास, परंतु इथे मात्र टायमिंग सही नव्हतं, मिस टायमिंग झाला आणि इथे मात्र प्रमोदला आता परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनप होतोय, तो मोहन बारशे. धावफलकावरती धाबा येते 19 धाबा. तर रुपेश उलबेकर यांच्यासाठी सूरज अविनाश उलबेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. नक्कीच आमचे आता मोहन बारशे आलेत, आमचे समालोचन क्षेत्रातील पाले बुद्रुक गावाचे एक अतिशय उत्कृष्ट समालोचक, रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य आणि एक आमचे सिनियर नक्कीच दिनकर बारशे. एक चांगलं कार्य त्यांचं आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे. असोसिएशनमध्ये खूप चांगले कार्यरत असतात ते, तर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. तर इथे मात्र लहू पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. दुसरा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक संतोष भोईर आहे, धावतोय चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. तिसरा षटक सुरू आहे, आपण पाहतो लहू भोईरचा. इथे रुपेश उलवेकरला मात्र आता एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल, कारण एक चांगला या विभागाचा एक चांगला अष्टपैलू असा खेळाडू आहे. हो, जबरदस्त फटका, पुन्हा मिन्नात. हो, इथे मात्र आता कॅच ड्रॉप झाली आहे. पहिली घेतली, दुसरी सोडली आणि त्याच्यामध्ये थ्रो खराब. म्हणजे घर फिरले की घराचे वाशे फिरतात, आपण नेहमीच म्हणतो. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तिकडे कोणी आला नाहीये, तर ते मस्त बाउंड्रीवरती आहेत. स्वतः विकेट किपर कव्हर्सला गेलाय. का जेव्हा अशा कॅच उडतात त्यावेळेला तुम्हाला बॅकअपला येणं गरजेचं असतं प्रवीण सर. तिकडे स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये जे क्षेत्ररक्षक उभे आहेत ते जागेवरती उभे राहिले, मी कशाला धावू तेवढ्या लांबून, असे बरेच प्रश्न असतात. परंतु विकेट किपरचं तर काम आहे सगळ्या बाजूने, आणि त्याच्यामध्ये जास्त धावण्यामध्ये पाठायत प्रीतम पाटील आहेत. एक अतिशय चाणक्य यष्टी रक्षक त्या काळातले सूरज उलबेकर. आमचे सूरज उलबेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. दुसरे धाब्याचा प्रयत्न इथे, यस फलंदाज बाद आहे, पंचांनी तो वरती उचललाय, परतावा लागेल. धावा झाल्यात त्या तब्बल 25 धावा. $25 25 धावा धावफलकावरती. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय, प्रशांत पवार. कारण रुपेशला माहिती आहे आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मात्र दुसरे धावेसाठी मात्र ही थोडीशी रिक्स होती, पण काही हरकत नाही आहे. कारण रुपेश स्ट्राईक एंडला, लहूचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. तत्पूर्वी चेंडू सीमा रेषा गाठेल, हा चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 वरती. जेव्हा गाणी वाजतात तेव्हा अगलावे मस्त थोडीशी मजा देखील येत असते आणि ती यायला हवी. आणि ते आमचे DJ ऑपरेटर रोशन कडू चांगले इथे एंटरटेनमेंट करतात. इथे आता धावांचा विचार केला प्रवीण सर तर 29 धावा, कारण या संघामध्ये गोलंदाजी अतिशय चांगली आहे, ते आपण मगाशी पाहिले आहे पालेश्वरी संघामध्ये. लहूचा हा चेंडू, हो हो क्या बात है, जबरदस्त बेमिसाल टायमिंग.
गुडघ्याचा वापर करून मात्र चेंडूला भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय हा जबरदस्त असा चौकार. कहेंगे ओमकार आप इस गाने के बारे में? टोटल 3 षटकानंतर 33 धावा 33. प्रीतम पाटील 33 धावा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. आता मात्र हाच प्रयत्न असेल की किमान 45चा आकडा 45 रन्स के करीब पहुंचने का मंशा बिल्कुल यहाँ पर आसान दिख रहे मेरे ख्याल से. आणि नक्कीच तेच घडतंय मैदान. 33 धावा 11च्या सरासरीने धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. रुपेश उलवेकर आणि प्रशांत पवार मैदानामध्ये आपण पाहतोय. आमचे नक्कीच एंग मनोज हे देखील पाहतात. कारण पालेश्वरीचे बरेचसे यंग टॅलेंट खेळाडू ते देखील आनंद घेतात की आपले हे 40+ चे खेळाडू कोणत्या पद्धतीचा खेळ करतात. एक अभ्यास आहे. बक्षीस लावायचे आहे का? प्रत्येक षटकारास 300 रुपये. सूरज उल्वे सर्वांसाठी सूरज उल्वेकर यांच्या वतीने. येस शेवटचा षटक आहे. येस आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. पंच बोललेत आमच्याकडे. अबंतरचा इशारा. एक धाव येते. एका धावेने मात्र 34 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक. गोलंदाज संतोष भोईर. प्रशांत पवार साठी हा चेंडू. हो इथे मात्र पुन्हा एकदा लाईन मिळत नाहीये. 2 चेंडू लगातार इथे व्हाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 वरती. यस पुन्हा एकदा संतोष भुईर समोर फलंदाज प्रशांत पवार. क्या बात है, जबरदस्त. हम कुछ कम नहीं है कि क्योंकि हमारे अंदर भी वो क्षमता है. गेंद यदि मिलेगी तो निश्चित तौर पे उसे भेज देंगे आसमान में. और बिल्कुल आसमान में ये छक्का प्रशांत पवार के बल्ले से. यार देखिए किस तरह से छक्का लगाया प्रशांत पवार ने. जबरदस्त फटका होता. धाव बलकावरती धावा येते 41 धावा. अप्रतिम अविस्मरणीय पारी इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संतोष पुन्हा एकदा. हो इथे मात्र हा चेंडू थोडासा आतमध्ये आलाय. यस हा निर्धाव चेंडू आहे. पहिले 2 चेंडू आपण बाहेर पाहिले पर तो षटकार आल्यानंतर इथे डॉट चेंडू फेकला गेलाय. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कारण कुठेतरी प्रयत्न असतील की ज्या अनुषंगाने पाहायला गेलं तर एक सिंगल घेऊन मात्र रुपेशला स्ट्राईक वरती आणणं. परंतु त्याच्यामध्ये देखील ती दमकम आपल्याला पाहायला मिळाली आहे. संतोष भोईर पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो इथे मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय हा चौकार. लॉंगांची दिशा मात्र क्लिअर झाली आहे.
45 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे प्रवीण सर. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॅकवर्स पेरले क्रिसन मध्ये. मिन्ना चेंडूवरती आलाय, दुसरे धावेसाठी धावलाय, परंतु प्रीतम पाटील चेंडूला बॅकअप देतोय. दुसरे धावेसाठी नक्कीच प्रयत्न होते, परंतु प्रयत्न असफल. परंतु एक चांगला खेळ प्रशांत पवारचा राहिलाय. 11 धावांची इनिंग त्यांनी मात्र साकारली आहे. फास्ट इनिंग, जबरदस्त. कारण या धावा निर्णायक नक्कीच मानल्या जातील त्या मैदानामध्ये. 4 चेंडू खेळत असताना 11 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर मात्र धावा जर 50 क्रॉस झाल्या तर निश्चितच सामन्यामध्ये एक चुरस रंगत निर्माण होऊ शकते. कारण सामना 4 षटकांचा आहे. आत्ताच्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा. कारण गोलंदाजी जर पाहिली तर नक्कीच ती गोलंदाजी अजित जबरदस्त आहे. ती पालेश्वरी या संघाची मागच्या मॅचमध्ये आपण त्यांचा प्रात्यक्षिक या मैदानामध्ये पाहिला आणि त्या अनुषंगाने या धावा मात्र 46 धावा त्या देखील कुठे कमी नाही आहेत. प्रीतम पाटील देखील थोडासा आता प्रेशरमध्ये आलेला दिसतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे क्रिकेट आहे आणि स्टेने भरलेला खेळ आहे. जरी आमच्याकडे एक विस्फोटक फलंदाजीचा भरणा असलेला संघ असला तरी मात्र समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीचा खेळतोय. हो, इथे मात्र शरीराचा भेद घेणारा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव मिळाली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 47 वरती. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि फलंदाज आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी रुपेश उलवेकर. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आमचे तेजेश उलवेकर सर्पमित्र हे देखील इथे आलेले आहेत. तेजेश, आपलं देखील स्वागत आहे. आमचे मित्र आहेत. तर एक चेंडू आणि किती धावा येतील जर षटकार आला तर 500 रुपये दिले जातील आमचे सूरज उलवेकर यांच्या वतीने. शेवटचा चेंडू. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेसाठी धावले जातात आणि इथे मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये. काय रनिंग द बिटवीन विकेट आहे. आणि इथे मात्र 3 धावाने पालेश्वरी संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 50 धावा. 50 कंप्लीट झाली आहे. जबरदस्त या धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती टीम पडगे 40 प्लसला 51 धावांची. परंतु येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 51 धावा कशा पार केल्या जातील पडगे 40 प्लस संघाच्या माध्यमातून आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 51 धावा कशा रोखल्या जातील पालेश्वरी 40 प्लस संघाच्या माध्यमातून याचं धावतं ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र प्रवीण अर्जुने सर.
ही या स्पर्धेसमवेत जुडल्या गेलेत. खरं तर त्या प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. खरे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक त्यांना आपण म्हणूयात, कारण अजूनही ठाण मांडून आहेत मैदानावरती, या स्पर्धा एन्जॉय करतायत. खूप सारं प्रेम मागील 5 रात्रीमध्ये या स्पर्धेला दिलंय. गेल्या 3 वर्षापासून एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पालेश्वरी क्रिकेट संघ त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही पालेश्वरी चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. आमचे सर्वच आयोजक आतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती नेताना गेली 3 वर्ष सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सातत्याने या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय, ज्यामध्ये कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, राजकीय क्षेत्र, समाजकारण, अर्थकारण, व्यवसाय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची मंडळी ही नेहमीच आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऑल सेट फॉर द रन चेस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. यावेळेला मच्छिंद्र डेंजर एंडकडे होते, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. हे करावं लागेल. सातत्यानं धावफलकांसाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. एकेरे दुहेरे धावेनं धावफलक घालता ठेवणं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर 41 हे माफक धावांचं लक्ष होतं आणि तो सामना पूर्णपणे एकतर्फा केला होता. पण या ठिकाणी गोलंदाज अशोक उलवेकर यांच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र तब्बल 300 रुपयांचं पारितोषिक असेल सूरजजी उलवेकर यांच्या माध्यमातून. क्रिकेट एन्जॉय करतायत सूरजजी उलवेकर आणि पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून येतात. परंतु इथे हा पहिली विकेट आली आहे. पहिली विकेट मिळते आहे. मच नीडेड विकेट आणि सर्वाधिक महत्वाची विकेट. यावेळेला प्रीतम बॅक टू द पॅव्हिलियन. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल तर त्याच्या सर्वोत्तम खेळाडूला लवकरात लवकर तंबूचा रस्ता दाखवा. आणि प्रीतम पाटीलला, ज्या खेळाडूवरती बरंच काही डिपेंड आहे, धावांचा पाठलाग करण्याचा जर आपण विचार केला ना तर या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा नेहमीच असतात. परंतु ही सर्वाधिक महत्त्वाची विकेट आपल्या जाळ्यामध्ये अडकवली. ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि अशोकजी उलवेकर 300 रुपयाच्या पारितोषिकाचे मानकरी देखील ठरले. सूरज उलवेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा यावेळेला अलॉंग द कार्पेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा मानस होता आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की लक्ष कितीही मोठं असो, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमीत कमी ठेवावे लागेल. कारण जितके जास्त डॉट बॉल तुम्ही खेळाल ना, संघ तितका अडचणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जर का डॉट बॉल आले नाहीत, भले धावा मर्यादित येवो, परंतु जर का डॉट बॉल आले नाहीत ना तर मात्र फलंदाज त्या धावांचा पाठलाग हे निलया करू शकतात. परंतु आपल्या घरच्या मैदानावरती अचूक दिशा आणि अचूक टप्प्या कशा पद्धतीने मारा केला जाईल, विविधता गोलंदाजीमधली व्हेरिएशन, कारण जी धार आहे ना गोलंदाजीची ती कमालीची धार आहे. सर्वच गोलंदाजीचे विकल्प जर आपण पाहिले, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला फलंदाज गमावला गेलाय. 1 गडी बाद 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. यावेळेला समोरच्या दिशेनं केलाय घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक नाही आहे कारण पॉवर प्लेचं षटक. पॉवर दाखवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
तर षटकारानं संघाची एकूण धावा संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. आडव्या बॅटनं चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला. सुभाष ठाकूर आणि मच्छिंद्र म्हात्रे ही जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये लेगबायचा इशारा येतोय. शरीराचा भेद घेऊन जाणारा चेंडू होता. अंतिम चेंडूवरती मात्र एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. एकूणच धावांचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष आहे 51 धावांचा, म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. बनवण्याचा प्रयत्न आमचे DJ रोशन यांच्या माध्यमातून संडे DJ SDC आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खरं तर ज्या पद्धतीनं प्रेक्षक वर्ग आता ह्या स्पर्धा एन्जॉय करतायत ना, त्यांचं थोडंसं एंटरटेनमेंट देखील होणं गरजेचं आहे. आणि संगीताच्या माध्यमातून हे एंटरटेनमेंट जर झालं तर मात्र स्पर्धा देखील एन्जॉय करतील. आणि एकूणच जो कंटाळा, जो थकवा आला आहे ना, तो थकवा देखील कुठेतरी नाहीसा होताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आल्यात. 18-41 समीकरण आहे. सामन्यामध्ये चुरस कायम आहे. जरी पहिली विकेट लवकर गमावली असली, प्रीतम सारखा महत्त्वाचा विकेट जरी या ठिकाणी गमावला असला तरी मच्छिंद्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सुभाष देखील त्यांना सुरेख साथ देतात. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पालेश्वरी संघ जास्तीचा वेळ घेतला जातोय, तर विनंती आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक 2 नितीन स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हातात असताना 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तिसरं षटक हे आपण नेहमीच निर्णायक पाहतो. परंतु इथे काय घडतंय, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पण 2 खेळाडू त्या ठिकाणी उपलब्ध होते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये, परंतु थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. एकाच लेनवरती दोन्ही खेळाडू आणि त्यानंतर चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. मॅच बॉल इज बॅक. सामन्याचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परत आलाय. येस, या ठिकाणी चेंडूचं परीक्षण केलं जाते. आय थिंक तो चेंडू त्या ठिकाणी गहाळ झालाय. दुसरा चेंडू दिला गेलाय. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 14, एक गडी बाद 14. येस, मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज नितीन, लेफ्ट आर्मर गोलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस पाहूया. एसटी रक्षक येत आहेत. झेल घेण्याची संधी होती. या छोट्या छोट्या चुका खरं तर महागात ठरू शकतात. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाही. इथे झेल घेण्याची संधी होती, संधी गमावली गेली. प्रयत्न चांगले होते एसटी रक्षकाचे, परंतु यश मात्र या प्रयत्नांना मिळत नाहीये. हाताने स्पर्श करतोय चेंडू, शेवटच्या क्षणाला जमिनीवर आदळतोय. धावफलकावरती धावा मात्र येत आहेत. एक गडी बाद 15 धावा. अजूनही इक्वेशन पाहिलं तर 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. लक्ष आहे विजयासाठी. 51 धावांचा यावेळेला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा तेच 2 क्षेत्ररक्षक, तोच क्षेत्र, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांच्या चुकांनी गेलेला हा दुसरा चौकार आहे. 2 क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर प्रॉपर कॉलिंग नाही आहे. एकानं चेंडू कव्हर करणं, दुसऱ्यांना बॅकअप देणं गरजेचं असतं आणि हे तुम्हाला अगदी काही सेकंदांमध्ये डिसाईड करायचं असतं.
अगदी पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, हात त्या ठिकाणी वापरला गेला नाही. घरचं मैदान आहे याचा अचूक अंदाज तुम्हालाही असणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. यावेळेला स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं चेंडूवरती येतो, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, खमालीची रनिंग बिटवीन द विकेट. पण मच्छिंद्र थोडेसे अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आय थिंक इंजरी आहे आणि त्यातून सावरत असताना संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं योगदान देतात मच्छिंद्र माते असतील, सुभाष ठाकूर असतील. संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू आहे. लक्ष गाठायचं 51 धावांचं, 21 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. यावेळेला मात्र थर्डमॅन रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, खमालीचं क्षेत्ररक्षण आहे. हे डेडिकेशन आहे, हे एफर्ट्स आहेत, संघासाठी समर्पण आहे. चेंडू अडवला गेला, कारण इथून जर का चेंडू स्किड झाला असताना तर मात्र कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या. गोलंदाज नितीन 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, परंतु गोलंदाजाची चूक नाहीये. 2 चौकार या षटकामध्ये आलेत आणि दोनही चौकार क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दिले गेलेत. परंतु इथे मात्र बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक रुपेश येत आहेत, इथे चूक होणार नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2. दुसरा महत्वाचा फलंदाज सुभाष बॅक टू द पॅव्हिलियन. तर 2 गडी बाद 22 धावसंख्या धावफलकावरती. दशरथ दादांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे, अगदी शब्दांचा भंडार असणारे समालोचक आपण या ठिकाणी या दशरथ दादांना ऐकलं. 2 गडी बाद 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. इक्वेशन पाहिलं तर अजूनही 12 चेंडू 29 धावा. सामना दोनही संघाच्या बाजूने समान पद्धतीने झोकलेला आहे. पडगे संघ जरी या फलंदाजीचा तोफखाना असला तरी गोलंदाजीची धार पालेश्वरी संघाकडे देखील आहे. ॲडव्हान्टेजचा जर आपण विचार केला ना तर आपल्या घरच्या मैदानावरती परफॉर्म करतायत. थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे, कारण होम क्राऊड समोर परफॉर्म करताना नेहमी तुमच्यावरती मानसिक दडपण असतं, चांगलं प्रदर्शनाचं हे दडपण असतं. पहिल्या सामन्यामध्ये नब्स कंट्रोल केल्या, शेवटच्या 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती, झेल सुटला. 1 चेंडू 2 धावांची गरज होती, 1 धाव आली. आणि अशा बऱ्याचशा घटना या मागील सामन्यामध्ये घडल्या. परंतु इथे आता विजयाच्या दिशेनं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं या उद्दिष्टानं हा संघ मात्र वेळ घेतोय. परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका, ही पुन्हा एकदा सूचना येते. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद साइड ॲक्शननं गोलंदाजी करतायत. एक ठहराव आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. रिलीज पॉइंटला फलंदाजाचा स्टान्स पाहिला जातो, त्यानंतर चेंडू रिलीज करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कोणता, त्याचे विकनेसेस काय. परंतु दुसऱ्या अर्थातच प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचे वीकनेस शोधण्यापेक्षा आपले जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ना यावरती वर्क करा. आपल्या जी गुणवत्ता आहे ना त्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवा. थर्डमॅन खुला केला गेलाय. फाईनच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आय थिंक रुपेश त्या ठिकाणी येतात. एफर्ट्स खूप चांगले होते. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची जी पकड होती ती ढिली झाली, परंतु एक धाव ही धावफलकावरती जरूर अंकित केली गेली. दबाव बनवला, वेगानं चेंडूवरती आले. जर का झेल कंप्लीट झाला असताना तर मात्र पडगे संघावरती दबाव आपल्याला आणखीनच पाहायला मिळाला असता, परंतु झेल सुटला, जीवनदान मिळालं. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र येत आहेत. 5 चेंडू 9 धावा या इनिंगमध्ये आतापर्यंत साकारल्यात. जबाबदारी मच्छिंद्र यांच्या खांद्यांवरती आहे आणि ती जबाबदारी
त्यांना लीलया या मैदानावरती साकारावी लागेल. प्रीतम बाद झालेत, त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं सुभाष बाद झालेत, परंतु इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना धोका पत्करला. डेंजर एंडकडे होते फलंदाज अशोक आणि अशोक मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला तिसरा फलंदाज. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 51 धावांचं लक्ष्य, 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. रुपेश यांना आपण आउटफील्डमध्ये पाहिलं. खरं तर हा झेल कंप्लीट झाला असताना तर सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये पालेश्वरी संघ आला असता. कदाचित ह्याच कारणामुळे चेंडू अडवण्याऐवजी इथे मात्र प्लेड ऑन होत आहेत. आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू या ठिकाणी लपेटण्याचा प्रयत्न केला. बॅट इज अ बॉटम एज आणि सर्वाधिक महत्वाची विकेट मच्छिंद्र म्हात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. तर आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. ऑन अ स्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण दृश्य पाहू शकता. निसर्गाची किमया अर्थातच चंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ढगांच्या आडून चंद्र आणि तो अतिशय विहंगम दृश्य. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश म्हात्रे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत. उजव्या हाताचे फलंदाज गणेश आणि गोलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रमोद. एक षटक आपल्या स्पेलमधील हातात आहेत. प्रत्येक गोलंदाजाला एक षटक टाकण्याची संधी असणार आहे. आणि आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 7 धावा आणि एक महत्वाची विकेट, सर्वाधिक महत्वाची विकेट. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार. इथे चूक होणार नाहीये परंतु झेल सुटलाय. संधी देखील होती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद करण्याची. पण रुपेश यांचा जर आपण विचार केला ना तर आज क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात मैदानाच्या आत. खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो की रुपेश यांच्याकडून झेल सुटतात. परंतु इक्वेशन जर पाहिलं तर आता येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे, नो डाऊट. दोनही संघांमध्ये या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फाईट बॅक काढायची क्षमता आहे. खास करून पडगे संघाचा जर आपण विचार केला तर यावेळेला लहू भोईर आणि गणेश म्हात्रे हे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाणार. 6 चेंडू इक्वेशन आपण स्क्रीनवर पाहू शकतो. 6 चेंडू 20 धावांची गरज. पालेश्वरी चषक 2025 परगे 40+ संघाला शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. चला, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खेळाडूंकडनं एक छोटासा ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रॅटर्जी आखण्याचा प्रयत्न होतोय आणि अगदी एक रणनीती आखण्याचा प्रयत्न होतोय. परंतु शेवटचे 6 चेंडू 20 धावा. तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज लहू भोईर. मागील सामन्यामध्ये 10 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं, परंतु तो सामना वेगळ्या पद्धतीचा होता. इथे तुम्हाला धावांचा
पाठलाग तर पहा पालेश्वरी संघ आपल्याला विनंती आहे की आपण प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पालेश्वरी संघ प्लीज आपण नो टाईम. नक्कीच जो मोमेंटम आहे ना तो मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी वेळ लागत नाही. आत्तापर्यंत जर पाहिलं तर मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने आहे आणि तो मोमेंटम ब्रेक करण्याची धमक प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आहे. सर्वाधिक महत्त्वाची विकेट महेंद्र या ठिकाणी बाद झाल्यानंतर या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची किंबहुना विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आता हा संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावांची गरज कव्हरच्या क्षेत्रामध्ये. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव फलकावरती आले. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे आणि जर का दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर कदाचित विकेट गमावण्याची वेळ देखील आली असती. सांगायला तर मिळतंय. गावदेवी आदेई क्रिकेट संघ 40+ या नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. तर 5 चेंडू 19 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. इथून एखादा मोठा फटका पहा. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका जर का फलंदाच्या बॅटमधून आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु गोलंदाज रुपेशच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळणं हे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. अगदी वेग आहे. वेगाबरोबर अचूकता देखील आहे. परंतु इथे परफेक्टली टाइम केलाय. मिडल ऑफ द बॅट. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गणेश यांच्या बॅटमधून षटकार. पाच 6 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष होतं. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. इक्वेशन बदलत आहे. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. उल्लेख आपण केला होता पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका येण्याची गरज आहे. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. रुपेश यांच्यावरती मानसिक दडपण बनवलंय. परंतु अजूनही धमाक आहे कमबॅक करण्याची. यावेळेला लाईन बदलली आहे. राऊंड द विकेट मारा केला जातोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू आहे ना फलंदाजांवरती दबाव बनवणारा असेल. प्रचंड अनुभव. येणारे 3 चेंडू 13 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. अजूनही सामन्यामध्ये कोणताही संघ मुसंडी मारू शकतो. रुपेश आणखीन एक डॉट बॉल का फेकून या सामन्यावरती आपली पकड मजबूत करणार की फलंदाज गणेश आपल्या भात्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र षटकार या मैदानावरती दाखवणार. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. यावेळेला मात्र कमबॅक पाहायला मिळत आहे. एक षटकार आल्यानंतर लाईन चेंज केली. ओव्हर द विकेट ऐवजी राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय घेतला आणि अँगल बनवत असताना इथे मात्र कमालीचा कमबॅक. 2 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आणि इथे आता तुम्हाला चूक करता येणार नाहीये कारण इथून केलेली चूक ही कदाचित तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. परंतु इथे अनुभव प्रचंड अनुभव. 40+ म्हटलं ना तर प्रचंड अनुभव, संयम, कलात्मकता सर्व काही तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल रुपेश यांचं. क्षेत्ररक्षणामध्ये फारशी चमकदार कामगिरी राहिली नाही. 3 झेल सुटले. चौकार देखील आले. परंतु शेवटच्या निर्णय क्षणाला जो निर्णय घेतला गेला ना गोलंदाजीचा राऊंड द विकेट मारा. एक वाईड चेंडू जरूर आलाय. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. लहू मोईर ऑन स्ट्राईक. इथे पावलांचा वापर केला परंतु शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव आणि तब्बल 10 धावांना हा सामना जिंकला तो पालेश्वरी संघाने आणि थेट दाखल झालाय पुढच्या फेरीमध्ये. तर इथे आदेई क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. आताच्या लढतीमध्ये पालेश्वरी क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन. शौर्य सुमित 11 पडगे, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो.
तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊयात. तर सामन्याचा सामनावीर नाणेफेक सुद्धा इथे केली जाणार आहे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी. तर प्रशांत पवार 4 चेंडू आणि 11 धावांचं योगदान, 1 षटकार 1 चौकार. निर्णायक क्षणाला ज्यांच्या बॅटमधून आला, ज्या धावा सर्वाधिक महत्त्वाच्या ठरल्या